हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. सो टुडे इज अ होली आणि होली प्रेप. तर होली प्रेप म्हणजे पुरणपोळी. तर इथं मी कुकर लावलेला आहे. इथं माझी चाय होत्या जी की जात होती, पण मी थांबवली तिला. समोर समोर सांगते, अगोदर चाय घेते. इथे मी बनवत आहे पुरण आणि इथे ही माझी सय्यमी. आम्ही दोघी मिळून बनवत आहोत. शी इज माय लिटिल शेफ. चिनी करते, तिला सगळं करायचं असतं. काय झालं? खायचं नाही ना, आताच खाल्लं ना. तुमची पण मुलगी अशी करते का? सो आपलं पुरण रेडी झालं आहे आणि ते बघायची एक ट्रिक आहे, ते तुम्हाला मी सांगते. जर पुरणात हा चम्मच असा उभा राहत असेल असा, तर समजायचं की आपलं पुरण रेडी आहे आणि आपल्या पोळ्या फाटणार नाही. जर चमचा असा उभा न राहता असा पडला तर ते पुरण अजून झालेलं नसतं किंवा पाकास नसतं आलेलं. त्यांनी पोळ्या फाटतात पण आणि पोळ्या व्यवस्थित होत नाही. सो माझा चम्मच असाच आहे. सो तो पुरण रेडी आहे. आज आमच्या सोसायटीमध्ये होळीचा कार्यक्रम आहे, म्हणजे आता होळी पेटवली जाईल. थोडा वेळ आहे. मी स्वतःला आवरून घेतलं आहे, मगासारखी नाही आहे. मला कढी बनवायची आहे आणि पुरणपोळी अजून व्हायचीच आहे. भाजी बनवी. आम्ही चाललो आमच्या सोसायटीच्या होळीला जायला आणि जी की जळलेली आहे मागे. जाऊन पहिले अगोदर पूजा करूया. मी इथे पुरणाच्या पोळ्या बनवत आहे आणि मी गोळे ऑलरेडी तयार करून ठेवले होते, कारण मग लाटताना ते गोड हात पिठाला आणि पिठाचा हात पुरणाला असा लागतो. म्हणून मी पिठाचे गोळे थोडे छोटे घेतले होते आणि पुरणाचे गोळे थोडे जास्त मोठे घेतले होते, कारण पुरण जास्त हवं पोळीमध्ये. आणि बघा, आपला चमचा म्हणजे आपलं पुरण व्यवस्थित झालं होतं, त्याच्यामुळे माझी पोळी फाटली पण नाही आणि ती छान टम्म फुगते पण. आणि मी इथे सगळ्या पोळ्या तशाच बनवून घेतल्या जशा मी व्हिडिओत कॅप्चर केल्या आहे आणि मी त्यांना तूप लावून शेकलेलं आहे. असं झालं माझं पुरण. मी पुरण झाल्यानंतर मी भजी अगोदरच काढले होते. माझी कढी पण झालेली होती. माझं ताट नैवेद्यासाठी गेलेलं होतं आणि अशा प्रकारे आमची होळी सेलिब्रेट झाली. थँक्यू फॉर वॉचिंग.